श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि सुखाचा जावो। तर आज आहे मंगळवार। माझी सर्व कामे घरातली आवरलेली आहे, मुलांचं आवरून दिलेलं आहे, मुलं पण शाळेत गेलेली आहे, बाकीचे घरातील सर्व कामे आवरलेली आहे आणि आज माझा उपवास असतो, त्यामुळे मी आज दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहे। रेणुका मातेचा माझा उपवास आहे। तर बघा तुम्ही, माझी देवपूजा पण झालेली आहे आणि आता मी दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायला सुरुवात करणार आहे। तर मी पूजा कशी मांडली आहे ती तुम्हाला मी दाखवते आणि पूजा मी कशी मांडली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। काही माझ्या पूजेमध्ये चूक झाल्या असल्यास ते पण मला तुम्ही सुचवा। तर बघा मी कशी पूजा मांडलेली आहे। तर हे बघा, अशा प्रकारे मी आज पूजा मांडलेली आहे दुर्गा सप्तशतीची आणि माझी देवपूजा पण झालेली आहे। हा आहे रेणुका मातेचा फोटो, माहूरच्या देवीचा, आणि मी रोज तो देवाऱ्यातच ठेवते, त्यामुळे आज पण मी देवाऱ्यातच ठेवलेला आहे। आणि दुर्गा सप्तशतीची पोथी मी इथे खाली छोट्याशा चौरंगावर ठेवलेली आहे आणि देवाला हा प्रसाद आणि वगैरे सर्व काही ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे। तुम्हाला जर माझी पूजा आवडली तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि काही चूकही झाली असेल तर तीही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला, आता मी दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायला सुरुवात करणार आहे। तर हा पाठ वाचायला मी आता सुरुवात करणार आहे, कारण हा पाठ वाचायला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात। तर आता मी हा पाठ वाचायला बसणार आहे आणि माझा पाठ वाचून झाल्यानंतर मग मी देवाला नैवेद्य वगैरे प्रसाद वगैरे ठेवणार आहे। तर या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच जोडलेले राहा, शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा। शंखचक्र गदा शक्ती हलानी मुसला युधे खेटक तोमर आणि परशु पाश आणखी कुंत त्रिशूल आयुध शारंगादी महान नते दैत्यांच्या देश नाशाशी भक्त उभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्राधारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महास्ताहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुषी देवी गे मज रक्षतु पूर्वेसी ऐंद्री रक्षा अग्निदेवता वराही दक्षिणे दिशे नैऋत्य खड्गधारिणी वारुणी पश्चिमे दिशे वायवे मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्मानी रक्षावी वैष्णवी अध्वासिनी दश दिशा रक्षो ऐसी चामुंडा शौवाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुनी अजित वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखा रक्ष उमा रक्ष तू मुस्तका मालाधारी ललाटासी भृगुटी यशस्विनी त्रिनेत्री त्रिभ्रूम देसी यमघंटा नासिका शंखिनी चमू चक्षुमध्याशी काननी द्वारवासिनी कपोलकालिका रक्ष कर्णमुलाशी शांकरी सुगंधा नासिका रक्ष उत्तरोष्टी चर्चिका अधरा अमृतकला जीवेली ती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटा ती महामाया टाळूशी जिची या विभूती ऋषी देव जगनाला हो तीसे नमिता हितदा आम्हाला ठावा प्रभाव न जिचा भगवंता शिव ब्रह्मा शिव न वधवे नितस्तोत्र गाथा श्री चंडिका केले जगत परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनाचा जी पुण्यवंत सदांतरी भाग्य लक्ष्मी पाप्या अभाग्य सदा बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनांतरीला जयशी तू शुद्ध रुग्ध आयु यजु आणि सुसामा छंद ऐश्वर्य षडयंत्र श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कुशी कयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौका तो दिय बळ तारी प्रपंच बाधा तू कैटभारी हृदयी तव वस्तचिन्ह गौरी तुझा शिवकरी अति थोर मान ईश्वास आला ईश्वास अमला शशीपूर्ण बिंब लावण्य कांती नका सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध झरला महिषासुरासे केला प्रहार नवलावह माता ईशी चंद्रानने भुरकुट
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा देवांची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती व श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय रत्नखचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जटित मुकुट शोभतो भरा रुंजून न पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर पनिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामा यज्ञं सकल परस्वी नारायणा इति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वसुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. तर आता माझी पोथी वाचून झालेली आहे आणि आता मी फराळाचं बनवत आहे. आता मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे आणि देवीला पण प्रसाद ठेवणार आणि नंतर मग मी फराळाचं करणार आहे. तर बघा मी साबुदाण्याची खिचडी बनवत आहे. तर आता खिचडी परतून झालेली आहे. आता देवाला नैवेद्य दाखवून येते मग मी फराळाचं करेन.
तर आता मी देवाला फराळाचं दाखवलेलं आहे आणि माझी पूजा झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.